मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर आहेत। दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक आणणार असल्याची माहिती दिली आहे। जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला गुंतवणूकदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय। यावर्षी होणारे सामंजस्य करार गेल्या वर्षीचा विक्रम मोडतील आणि राज्यासाठी मोठी परकीय गुंतवणूक खेचून आणतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय। दावोसमध्ये महाराष्ट्राचा अतिशय चांगला प्रेझेन्स आहे। महाराष्ट्र पॅव्हेलियन आपण बघू शकतो की सर्वात जास्त गर्दी महाराष्ट्र पॅव्हेलियनला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। आजही काही चांगले करार झाले आहेत। जवळपास 10 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महाराष्ट्र करार करतो आहे आणि मी असं म्हणू शकेल की मागच्या वेळी आम्ही 16 लाख कोटी रुपयाचे करार या ठिकाणी केले होते। यावेळेस तो रेकॉर्ड देखील आम्हाला मोडायचा आहे आणि सांगताना मी हे देखील सांगू इच्छितो की मागच्या वेळेस जे करार केले त्या करारापैकी 75 ते 80% करार हे ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही त्या ठिकाणी परिवर्तित करू शकलो। मला असं वाटतं की दावोसमध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणात लोकांना जाणवत आहे। दरम्यान दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी न्यूज 18 मराठीनं संवाद साधलाय। मुंबईचा महापौर पदावरून कोणतेही मतभेद नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलंय। महापौर पदावरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले नवनिर्वाचित नगरसेवक हॉटेलात ठेवल्यामुळे या चर्चेला उधाण आलं होतं, पण आता त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत चर्चेला पूर्णविराम दिलाय। दावोसमध्ये महाराष्ट्राचा अतिशय चांगला प्रेझेन्स आहे। महाराष्ट्र पॅव्हेलियन आपण बघू शकतो की सर्वात जास्त गर्दी महाराष्ट्र पॅव्हेलियनला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। आजही काही चांगले करार झाले आहेत। जवळपास 10 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महाराष्ट्र करार करतो आहे आणि मी असं म्हणू शकेल की मागच्या वेळी आम्ही 16 लाख कोटी रुपयाचे करार या ठिकाणी केले होते। यावेळेस तो रेकॉर्ड देखील आम्हाला मोडायचा आहे आणि सांगताना मी हे देखील सांगू इच्छितो की मागच्या वेळेस जे करार केले त्या करारापैकी 75 ते 80% करार हे ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही त्या ठिकाणी परिवर्तित करू शकलो। ट्रिपल इंजिन म्हणजे ट्रिपल रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्यामुळे जिंकण्याचा आनंद आम्हाला आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त जी काही जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे। त्यामुळे निश्चितपणे आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि महापौर कोण होईल आणि ते कसं होईल आणि कधी होईल या सगळ्या संदर्भात कुठलंही कॉन्फ्लिक्ट नाही आहे। आम्ही नीट ते सगळं करू।